भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। कलेक्टर के निर्देश पर राजस्व व पुलिस विभाग की संयुक्त कार्रवाई। राइस मिल परिसर में छिपाकर रखे गए कुल 20 टिप्पर जब्त। गुरुदेव राइस मिल से 17 टिप्पर एवं जय किसान राइस मिल से 3 टिप्पर जब्त। भंडारा जिले में अवैध रेत उत्खनन और परिवहन करने वालों के विरुद्ध प्रशासन ने नए साल के शुरुआती सप्ताह में अब तक की सबसे बड़ी और प्रभावी मुहिम को अंजाम दिया है। जिलाधिकारी सावन कुमार के सीधे निर्देश पर चलाई गई इस कार्रवाई में राजस्व और पुलिस विभाग ने संयुक्त रूप से दबिश देकर रेत से लदे 20 टिप्पर जब्त किए हैं। चौंकाने वाली बात ये है कि ये सभी ट्रक प्रशासनिक कार्रवाई से बचने के लिए राइस मिल परिसर के भीतर छिपा कर रखे गए थे। इस कार्रवाई से अवैध कारोबारियों में हड़कंप मच गया है। तुमसर और मोहाड़ी क्षेत्र में बड़े पैमाने पर अवैध रेत परिवहन होने की पुख्ता जानकारी जिलाधिकारी सावन कुमार को मिली थी। प्रशासन को संदेह था कि रेत माफियाओं ने अपनी गाड़ियों को पकड़े जाने के डर से किसी सुरक्षित स्थान पर छिपा दिया है। जिलाधिकारी ने इस मामले की गंभीरता को लेते हुए तत्काल तलाशी अभियान चलाने के आदेश दिए। उनके मार्गदर्शन में जिला खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी अंबादे और मोहाड़ी के तहसीलदार की टीम ने संयुक्त रूप से छापेमारी की। प्रशासनिक टीम ने वर्ठी स्थित विधायक राजू कारेमोरे की गुरुदेव राइस मिल के परिसर से 17 ट्रक और मोहगांव स्थित जय किसान राइस मिल से 3 ट्रक सहित कुल 20 ट्रक कब्जे में लिए हैं। नागपुर की दिशा में जाने वाले ये वाहन नाकाबंदी से बचने के लिए यहाँ खड़े किए गए थे। रेत सहित लगभग 58 लाख रुपए का माल जब्त किया गया है। चर्चा है कि जब्त किए गए वाहनों में विधायक के करीबी और वर्ठी के स्थानीय रेत माफिया के ट्रक शामिल है। जब्त किए गए सभी ट्रकों को फिलहाल मोहाड़ी पुलिस स्टेशन परिसर में रखा गया है और उन पर भारी जुर्माना लगाने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। जिला प्रशासन ने स्पष्ट चेतावनी दी है कि बिना किसी दबाव के अवैध रेत परिवहन के खिलाफ यह कठोर अभियान भविष्य में भी जारी रहेगा। पत्रकारिता लोकतंत्र का चौथा स्तंभ है, जिसमें पत्रकारों की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण होती है। पत्रकार अपने कलम के माध्यम से समाज को आईना दिखाने का कार्य करता है। समाज को दिशा देने और देश को सशक्त बनाने में पत्रकारिता की अहम भूमिका है। ऐसे विचार पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने रखे। वह भंडारा जिला मराठी पत्रकार संघ की ओर से 6 जनवरी को दर्पणकार बाल शास्त्री जांभेकर की स्मृति में आयोजित पत्रकार दिवस कार्यक्रम में बोल रहे थे। कार्यक्रम में भंडारा जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलिंद हलवे, कोषाध्यक्ष DF कोचे, उपाध्यक्ष राकेश चेटुले, गोपाल कृष्ण मांडवकर, शशि वर्मा, युवराज उके उपस्थित थे। प्रस्तावना चेतन भैरम ने रखी। कार्यक्रम में राजू आगलावे, शमशेर खान, चेतना उके, अजय मेश्राम, समीर नवाज, अनमोल मेश्राम, विलास केजरकर, चंद्रकांत श्रीकोंडावार उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन बबन मेश्राम ने किया। आभार प्रदर्शन मिलिंद हलवे ने किया। आज पत्रकार दिनाचे पावन प्रसंगी काल मला चेतन बैरामजींनी कॉल केला आणि याच्या पूर्वी सुद्धा आम्ही वेगवेगळे कार्यक्रमामध्ये गेले। त्यांनी मला आमंत्रित केला आणि सन्मान दिला। त्याचे चीफ गेस्ट तिकडे बोलवला। त्याबद्दल मी चेतन बैरामजी आणि त्यांची पूर्ण टीमचा आभारी आहे। आपण सगळ्यांना माहिती आहे की आज पत्रकार दिवस आहे। पत्रकार दिवसवर आपण वेगवेगळ्या गोष्टीवर बोलतो। विखे साहेबांनी बरेचसे शेअर वाचन केले। फैज अहमद फैज का शेअर है
कि बोल तेरा बाजार है तेरे, बोल जुबान अब तक तेरी है. तर म्हणजे पत्रकारितासाठी जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपले जे शब्द आहे, आपली जे आवाज आहे ते आपली आहे किंवा कोणी इतर माणूस तो आवाज देते किंवा कोणतेही इतर माणसाचे शब्द आहेत. मी नेहमीच आपल्या सोबत पत्रकार परिषद घेतो, नेहमी आपल्याला बोलवतो आणि नेहमी माझा मत असा आहे की पत्रकारिता आम्ही ज्यावेळेस UPSCच्या प्रिपरेशन केले त्या प्रिपरेशन मध्ये असं वाचले की पत्रकारिता डेमोक्रेसीच्या चौथा स्तंभ आहे. त्यावेळेस हा गोष्टी पूर्णपणे थेॉरिटिकल होती आमच्यासाठी, परंतु प्रॅक्टिकली ज्यावेळेस आम्ही सिव्हिल सर्व्हिस मध्ये आले, IPS झाले, IPS मध्ये आल्यानंतर आम्हाला कळली की कसे हा चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभच्या प्रॅक्टिकल स्वरूप आता फील्ड मध्ये येऊन आम्ही पाहिले. पत्रकारांचा चौथा स्तंभ आहे, बरोबर आहे, परंतु पत्रकारांचा खूप महत्वाचा रोल आहे. जसे 3 स्तंभ एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर, चौथा पत्रकारिता आहे. तर या तिघांना जर कंट्रोल मध्ये राहायचे, या तिघांना आरसा म्हणतात ना, आरसा दाखवण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे तो पत्रकारिता आहे. तर पत्रकारिताच्या समाजाप्रती, देशाप्रती खूप महत्वाचा रोल आहे. ज्या एरियामध्ये पत्रकार ऍक्टिव्ह आहेत, आम्ही कंपॅरिझन करतो आमच्या एरियाच्या, ज्या आमच्या गाव आहे तिथे पिलभीत जिल्हा आणि या एरियाच्या, तर आम्हाला असं वाटते जे पत्रकार जास्ती ऍक्टिव्हनेस या ठिकाणी या पत्रकारांमध्ये गावागावामध्ये आपल्याला बातमीदार भेटतील, तशी अवेअरनेस आमच्या एरियामध्ये नाही. आणि अवेअरनेस आहे तर आपला जे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा डेमोक्रेसीचे जे 3 स्तंभ आहेत ते 3 कंट्रोल मध्ये राहतात. पत्रकार जर अवेअर नाही, चांगली बातमी देत नाही, आलोचना करत नाही, तर हळूहळू काय असतात, जे सोसायटीचे वेगवेगळे म्हणजे जे सरकारचे वेगवेगळे पार्ट आहेत ते कंट्रोल मध्ये राहतात. तर पत्रकारितेचा रोल खूप महत्वाचा आहे. त्यांनी त्या रोल खूप चांगली रीतीने बजावला पाहिजे. परंतु आपण भंडारा शहरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा पाहतो बरेचसे पत्रकार खूपच चांगले, 99.99% पत्रकार चांगले, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करतात. समाजामध्ये जे लोक चांगले चांगले काम करते, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लोक चांगले चांगले काम करते, त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवतात. परंतु काही लोक असे सुद्धा आहेत ज्यांनी या एक पवित्र म्हणणार, एक पवित्र जर्नलिझमचा जे फील्ड आहे त्याचा प्रसिद्ध केला आहे. काही लोक आपल्याला माहिती असेल, असे लोकांवर सुद्धा सेल्फ कंट्रोल होणं गरजेचं आहे. असे आपलीच बॉडी ही असे लोकांना आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि असे लोकांना पोलिसांचे समोर तर मी म्हणणार नाही, आपली बॉडी समोर येऊन पत्रकारिताचं जे एक काय म्हणणार एक लिमिट आहे त्या लिमिट राहिली पाहिजे. म्हणजे एक प्रत्येक मीटिंग मध्ये सांगतो की एक बाउंड्री आहे, एक रेखा आहे, तर तो लिमिट क्रॉस केली तर एक वेगळी डेफिनेशन निर्माण होते. तर मला असं वाटते
जैसा लेजिस्लेटर की लिमिट है, जैसा एग्जीक्यूटिव ची लिमिट आहे, जसा ऍडमिनिस्ट्रेशनची लिमिट आहे, जसा ज्युडिशियरीची लिमिट आहे, तसंच पत्रकारिताची सुद्धा लिमिट आहे. आणि त्या लिमिट मध्ये राहून लोकांनी काम केलं पाहिजे. पोलीस असो किंवा ऍडमिनिस्ट्रेशन असो किंवा लेजिस्लेचर असो, कोणी लिमिटच्या बाहेर गेला तर समजा त्यांनी आपली लिमिट क्रॉस केली, व्हायलेशन केली. तर मी असं म्हणणार नाही की पोलीस किंवा ऍडमिनिस्ट्रेशन किंवा इतर लोक व्हायलेशन करत. दिवसभर आपण पत्रकारांचे कर्तव्य काय, पत्रकारांचे समोर चॅलेंजेस काय, पत्रकारांचे काय काय म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, त्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. तर माझं असं म्हणणं आहे, चॅलेंज तर भरपूर आहे आपल्या समोर. त्याचा आजचा टॉपिक आहे AI आणि सोशल मीडिया. हे खूप महत्वाचं चॅलेंज आहे. आणि आजच्या युगात बातमीमध्ये उशिरा झाली, म्हणजे आपण 1 तास उशिरा झाले तर बातमी तो चुकी जाईल. आपल्याला ऍक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे. आपण मला पत्रकारिताचा विषय आहे, तर मी आपल्याला माझे जीवनाचा एक प्रसंग आपल्याला सांगू इच्छितो. मला न्यूजपेपरची खूप आवड होती. आणि न्यूजपेपरची म्हणजे जे इंडियाची जी क्रिकेट टीम आहे ते कुठे जाते, कुठे जिंकते, कोणता प्लेयर किती स्कोर करते. मी एक गावामध्ये राहत होतो, एक खेडमध्ये. तिथे टेलिव्हिजन नव्हता त्यावेळेस. तर एक न्यूजपेपर येत होता. न्यूजपेपरचं नाव होता अमर उजाला आणि दैनिक जागरण. आणि तो न्यूजपेपर गावामध्ये त्या दिवशी येत नव्हता. संध्याकाळी एक माणूस, एक जवळचा एक कसबा होता, म्हणजे तहसील एरिया होता, तिथून तो संध्याकाळी घरी येतात. तिथला मेडिकल स्टोर होता. तर तो संध्याकाळी येत होता. संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता आम्ही स्वतः त्याच्या घरी जात होतो. संध्याकाळी पेपरचं वाचन आम्ही करत होतो. तर पेपरच्या वाचन करण्यासाठी म्हणजे सुमारे 24 आवर्स नंतर आम्हाला न्यूजपेपर मध्ये काय गोष्टी आल्या त्याचं वाचन 24 आवर्स नंतर आम्ही करत होतो. हळूहळू जे स्पोर्ट्स पेजवर आम्ही संपादकीय पेजवर आले. हळूहळू वाचनची सवय लागली आणि तोच सवय होती माझी. ते लहानपणीपासून जे सवय होती न्यूजपेपर वाचनची. ज्यावेळेस आम्ही UPSC ची तयारी केली त्यावेळेस आमचे एक स्वतंत्र विचार होते, आमचे एक स्वतंत्र आमचा वाचन होता. यावेळेस आम्ही प्रिपरेशन केले. तर फर्स्ट पिरियड आम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. याच्यामध्ये मोठा श्रेय होता जे आमची न्यूजपेपर वाचनाची पद्धत होती. न्यूजपेपर वाचनची जे सवय होती त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि आज आम्हाला जे तुम्ही एक IPS ऑफिसर म्हणून पाहतात, याचे मागे खूप मोठा श्रेय न्यूजपेपरचा आहे. न्यूजपेपर काश्मीरचे IAS ऑफिसर होते. त्यांनी सांगितला, एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला UPSC ची प्रिपरेशन करायची तर UPSC ची प्रिपरेशन मध्ये सर्वात महत्वाचे जे साहित्य आहे तो काय ते विचारले. तर सर्वात महत्वाचे UPSC मध्ये जे साहित्य आहे ते फक्त 4 ते 5 रुपयाच्या न्यूजपेपर. जे स्टुडंट आम्हाला याच्या माध्यमातून ऐकणार, वेगवेगळी गोष्ट आहे, आपण वेगवेगळी गोष्टीवर बोलले. मी थोडासा वेगळा बोलतो की आपल्याला जी स्पर्धा परीक्षाची तयारी करायची किंवा समाजामध्ये थोडा ऍक्टिव्ह राहायचे तर न्यूजपेपरचा वापर करणं खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही इथपर्यंत न्यूजपेपरचं वाचन करून न्यूजपेपरची वाचनची सवय खूप चांगली होती माझी. त्यामुळे मी UPSC इझिली क्वालिफाय केले, विदाउट कोचिंग क्वालिफाय केले. याच्या श्रेय न्यूजपेपरला जातो. आज आपण
पत्रकार दिवसभर पत्रकारांच्या रोल, पत्रकारांच्या समोर जे चॅलेंजवर आपण बोलत होतो. चॅलेंज म्हणजे सोशल मीडिया आणि एआयचा चॅलेंज आहे. सोशल मीडियावर बातमी खूप लवकर येते, खूप लवकर. आता खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की जी नवीन पिढी आहे त्यांना वाचन करण्याची जे सवय आहे ते कमी होऊ लागली. प्रत्येक माणूस आयदर इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे किंवा व्हॉट्सअपवर आहे. एक सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये लोकांशी विचारले की आपल्याला न्यूज कसे भेटते, आपण कसे वाचन करतो. त्या सर्वेमध्ये आला की 40 ते 45% लोक सोशल मीडियाचा वापर करते न्यूज वाचन करण्यासाठी. परंतु आम्ही आजही कमीत कमी 4 पेपर वाचन करतो दररोज. 4 पेपर जर आपण वाचन केले, एक इंग्लिशचा, एक हिंदीचा, एक मराठीचा आणि एक इकॉनॉमिक्स रिलेटेड पेपर, 4 पेपर वाचन केले तर आपल्याला कोणतेही सोशल मीडिया मिळेलच नाही, कोणतेही इंस्टाग्राम मिळेल नाही. आपला पूर्ण ज्ञान आपल्याला होऊन जाईल, प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान होऊन जाईल. आजही जर मी न्यूजपेपर वाचन केलं नाही तर मला असं वाटते काहीतरी कमी राहिलेलं आहे, काहीतरी कमी राहिलेलं. तर आज सुद्धा 3-4 पेपरचं आम्ही वाचन करतो आणि त्यातून आम्हाला नॉलेज मिळते. सोसायटीमध्ये काय चालू आहे त्याबद्दल नॉलेज होते. पुढे काय करायचे ते सुद्धा ज्ञान आम्हाला मिळते. भंडाऱ्याचे पत्रकार आम्ही आधीपासून फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही सांगितले की खूप आपण सगळे आपली जी जबाबदारी आहे खूप चांगली नेहमी वाजवत आहे. कोणाबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, समाजाला काही प्रॉब्लेम नाही, ऍडमिनिस्ट्रेशनला काही प्रॉब्लेम नाही. परंतु ऍडमिनिस्ट्रेशन किंवा पोलीस किंवा याची आलोचना करणं खूप महत्वाचं आहे. जर आपण आलोचना केली नाही, आपण निगेटिव्ह लिहिले नाही तर त्या इन्स्टिट्यूशनला त्यांची कमी बद्दल माहिती पडत नाही. तर जे वेगवेगळे संस्थान आहेत त्यांनी हा कन्स्ट्रक्टिव्हली पाहिला पाहिजे. जर कोणी पत्रकार आपली आलोचना करत आहे तर म्हणजे त्या संस्थेला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्याचा उद्देश आहे. परंतु आलोचनाचा एक पुढचा टप्पा सुद्धा आहे. जर आपण अधिकारीला टार्गेट करते, टार्गेट करण्याचे उद्देशाने जर लिहिते, एक उद्देश आहे की इन्स्टिट्यूशनला इम्प्रूव्हमेंट करायचे, दुसरा उद्देश आहे की अधिकारीला टार्गेट करायचे. हा दोन्ही उद्देश वेगवेगळे आहेत. तर आपल्याला मला असं वाटते जे सगळे पत्रकार इथे बसले आपल्याला इन्स्टिट्यूशनला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी लिहिलं पाहिजे. जे पॉझिटिव्ह होऊ शकतात, निगेटिव्ह होऊ शकतात. दुसरी गोष्टी, मी काही न्यूजपेपर वाचले, काही पत्रकारांचे लेख वाचले, काही लोक फक्त निगेटिव्ह लिहितात. प्रत्येक लेख त्यांच्या निगेटिव्ह असतात. समाजामध्ये काही निगेटिव्ह घटना घडली नक्की लिहिणार, पॉझिटिव्ह बद्दल तर एकदमही गप्प बसणार आहे, काही शब्द निघत नाही. तर निगेटिव्ह लिहिणं जितका गरजेचं आहे तितका इम्पॉर्टंट आपला पॉझिटिव्ह लिहिणं आहे. पॉझिटिव्ह स्टोरीवर मला एक भंडारा पोलीसची एक डेटा मला आठवण आला की या वर्षी त्या दिवशी पत्रकार परिषदमध्ये आपण आपले सोबत डिस्कस केले, परंतु कोणाचं लक्ष केलं नाही. या वर्षी 2022 मध्ये भंडारामध्ये 35 मर्डर होते, 2023 मध्ये तो 25 झाले, 2024 मध्ये 13 आणि 2025 मध्ये तो मर्डरची संख्या आली 10 वर. परंतु एक पत्रकार होता नागपूर, त्यांनी डेटा कंपॅरिझन केला आणि कंपॅरिझन करण्यामध्ये त्यांनी 5 वर्षाचा सीआयडी वरून डेटा कंपॅरिझन केला आणि त्यांना अशी माहिती पडली की भंडारा जिल्ह्यामध्ये नुसतं मर्डर कमी नाही आहे, पूर्ण राज्यामध्ये इतके मर्डर नाही आहे, इतके कमी मर्डर पूर्ण राज्यामध्ये नाही. आपण सर्वात कमी मर्डर आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, सर्वात कमी.
असा 810 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये कधीही घडला नाही. तर म्हणजे पत्रकारांची हा समज आहे, तो पत्रकारांनी हा गोष्टी पकडली आणि मला वाटतं लोकमतमध्ये आज राज्यभरामध्ये न्यूज आली. तर म्हणजे पोलिसांच्या निगेटिव्ह गोष्टी तर लिहितंय, परंतु पॉझिटिव्ह गोष्टी लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. परत एकदा आपण सगळ्यांनी इकडे बोलून मला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. पत्रकारांबद्दल माझे मनात प्रत्येक वेळेस सन्मान आहे, कारण पोलिसांची खूप चांगले काम आपण लोकांपर्यंत पोहोचवतात. जसा आता मी सांगितले की आजची जी गोष्टी आयडेंटिफाय करणं, तो एक पत्रकार होता, त्यांनी आयडेंटिफाय केली आणि आज भंडारा पोलीसच्या लेख टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आणि लोकमत मध्ये सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो लेख गेलेला आहे की भंडाऱ्याच्या हिस्ट्रीमध्ये या वर्षी सर्वात कमी मर्डर झाले. तर या पत्रकार लोक आपली आलोचना करतात, आपले बद्दल निगेटिव्ह लिहितात, परंतु पॉझिटिव्ह सुद्धा लिहितात. तर दोन्ही साइडची पत्रकारिता, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पत्रकारिता दोन्हीही असली पाहिजे. जर तुम्ही नुसतं निगेटिव्ह लिहून राहिले तर लोक एक दिवस येणार की लोक आपला जसा बॅरन साहेबांनी सांगितलं हे वाचन सुद्धा करणार नाही. हा याचा लेख आलेला, ते लेख वाचले की निगेटिव्हिटी येते, वाचन सुद्धा करणार नाही. तर बॅलन्स राहणं महत्वाचं आहे आपली पत्रकारितामध्ये, समाजामध्ये. जसा बॅरन साहेबांनी सांगितले की आपल्याला यशोगाथा सुद्धा लिहिली पाहिजे, निगेटिव्हिटी किंवा आलोचना तर लिहिलाच पाहिजे. तर जसं फैज अहमद फैजनी सांगितलं कि बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबान अब तक तेरी है. तो आजादी के साथ आपको बोलना चाहिए, लेकिन साथ में आपको जो पॉझिटिव्ह साइड आहे, समाजाची पॉझिटिव्ह साइड, इन्स्टिट्यूशन्सची पॉझिटिव्ह साइड, तो सुद्धा रिपोर्टिंग केली पाहिजे. परत एकदा सर्व पत्रकार बांधवांच्या मनापूर्वक मी सर्वांना शुभेच्छा देतो. समाजाला दिशा देण्याचे, लोकशाहीला सशक्त करण्याचे आणि सत्याचे दीप प्रज्वलित ठेवण्याचे हे कार्य तुम्ही अखंडपणे सुरू ठेवाल, हीच मी अपेक्षा करतो. तड़ीपार आदेश का उल्लंघन करने वालों के खिलाफ पुलिस ने कार्रवाई करते हुए मामला दर्ज किया है. नवेगांव थाना पौनी निवासी संतोष लेहनदास लोनारे उम्र 38 वर्ष को 28 अगस्त 2025 से 28 फरवरी 2026 तक भंडारा जिले से तड़ीपार किया गया था. इसके बावजूद लोनारे नवेगांव स्थित अपने घर पर पाया गया. इस मामले में उसके खिलाफ महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 की धारा 142 के तहत अपराध दर्ज किया गया है. इसी तरह अशोक केवट को भी जिले से 6 माह के लिए तड़ीपार किया गया था. बावजूद इसके वह भंडारा शहर के लाल बहादुर शास्त्री वार्ड क्षेत्र में घूमते हुए मिला. भंडारा पुलिस ने उसके खिलाफ भी मामला दर्ज किया है. बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात. हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत. आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात. भंडारा शहर में पतंग को लेकर हुए विवाद में एक युवक पर लात घुसो, ईंट और लकड़ी के डंडे से हमला कर उसे गंभीर रूप से घायल करने की घटना घटी. फरियादी का नाम तकियावाड़ भंडारा निवासी दराज रियाज अंसारी उम्र 21 वर्ष है. खेती से जुड़े विवाद में चाकू से सीने पर वार कर किसान की हत्या करने के मामले में जिला एवं सत्र न्यायालय ने आरोपी सुधाकर बालकृष्ण निम्बाते को आजीवन कारावास तथा 5,000 रुपए जुर्माने की सजा सुनाई. लॉन का गेट तोड़कर घर में घुसकर गाली गलौज, मारपीट और जान से मारने की धमकी देने की घटना घटी. फिरियादी लाखनी निवासी हिमांशु अनिल खेड़ीकर उम्र 42 वर्ष की शिकायत पर लाखनी पुलिस थाने में चारों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया. कादा पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत डोड माजरी में मोटरसाइकिल चोरी की घटना सामने आई है. फिरियादी खोकरला निवासी धर्मपाल फुलचंद रामटेके उम्र 53 वर्ष की शिकायत पर कादा पुलिस थाने में अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया.
मोहाड़ी पुलिस थाना क्षेत्र में अवैध रेत परिवहन के खिलाफ कार्रवाई करते हुए पुलिस ने एक ट्रैक्टर ट्रॉली सहित कुल 6,06,700 रुपए मूल्य का माल जब्त किया। आरोपी का नाम महालगांव निवासी ईश्वर तुलसीराम ढबाले, उम्र 34 वर्ष है। पौनी प्रादेशिक वन क्षेत्र अंतर्गत जंगल में हो रहे अवैध उत्खनन के खिलाफ वन विभाग ने सख्त कार्रवाई करते हुए पोकलैंड मशीन और 3 टिप्पर जब्त किए। आरोपियों के खिलाफ भारतीय वन अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया। देवरी उत्तर वन परिक्षेत्र अधिकारी की टीम ने मिली गुप्त जानकारी के आधार पर अवैध जंगली जानवर की शिकार कर मांस बिक्री और मांस पकाने वाले 6 लोगों को गिरफ्तार किया। आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। भंडारा जिला वासियों के लिए खुश खबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके डायमंड केबल नेटवर्क पर। जी हाँ, अपने डायमंड केबल नेटवर्क के चैनल नंबर 94 पर उपलब्ध है।